योगशास्त्राचा जर विचार केला तर आमरोली नावाची क्रिया आहे. बरोबर. आता योगशास्त्रामध्ये योगी म्हटल्यानंतर काय येतं डोळ्यासमोर? एखादा योगी म्हटलं तर आपल्याला एखाद्या डोंगरामध्ये जाऊन, पर्वतामध्ये जाऊन, एखाद्या गुहेमध्ये जाऊन तप करणारी व्यक्ती. ध्यानस्थ बसलेला एखादा आता योगी त्याच्या जीवनाचा काय उद्देश असू शकतो? बाबा शरीरातील काही अवस्था आहे, ती समाधीची अवस्था किंवा ती मोक्ष अवस्था प्राप्त करण्यासाठी तो तप करतो. आता तप करताना काय करत असतो? तो ध्यान करतो. आता ध्यान करायचं म्हटलं तर काय पाहिजे? एक आसन ग्रहण करायला पाहिजे. मग एक आसनामध्ये स्थिर बसायचं झालं तर काय पाहिजे? शरीर शुद्ध पाहिजे. शरीर शुद्ध असेल तर तुम्ही एक आसनामध्ये बसू शकता. साधं मांडी घालून बसायचं म्हटलं तरी आपण 10 वेळा हलतो. बरोबर. पोटामध्ये ऍसिडिटी असेल, गॅस्ट्रिक ट्रबल असेल, वजन बेडोल झालंय, म्हणजे ते स्थिर सुख आसनम जे व्हायला पाहिजे ते होत नाही. मग ते होण्या अगोदर वेगवेगळ्या योगिक क्रिया करण्याच्या पद्धती होत्या. जसं वमन क्रिया म्हणजे मिठाचं पाणी प्या, उलटी काढा. जलनेती एका नाकपुडीतून मला पाणी घाला, दुसऱ्या नाकपुडीतून काढा. शंख प्रक्षालन एखादं रेचक पदार्थ मिसळलेलं पाणी पीत राहा. जोपर्यंत गुदद्वारा मार्गे ते पाणी निघत नाही तोपर्यंत पीत राहा. बरोबर. मग या सगळ्या पूर्वीच्या काळी योगिक क्रिया होत्या ज्या आज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा पद्धती म्हणून विकसित झाल्या. पण एक हठयोग प्रदीपिका नावाचं योगशास्त्र आहे ज्याच्यामध्ये एक आमरोली नावाची क्रिया सांगितली जी शुद्धी क्रियाच आहे. बरोबर. आता ह्या बेसिकली शुद्धी क्रिया फक्त शरीराची शुद्धी करत नाहीत तर मनाला सुद्धा स्थिरता प्राप्त करून देतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला वमन करता त्यावेळी मन सुद्धा शांत होतं. म्हणजे कोणी म्हणाल हा वमन केलं, उलटी काढली, शरीरातलं ऍसिड बाहेर पडलं, याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? पण इट रिॲक्ट्स टू युअर माइंड असं तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होत असतो. मग आता हठयोगामध्ये सांगितलेली आमरोली क्रिया काय आहे? तर ह्या आमरोलीचा क्रियेचा परिणाम आपल्या संपूर्ण अस्तित्वावरती होत असतो. आता व्हॉट इज दिस आमरोली क्रिया? आमरोली क्रिया म्हणजे काय? त्याच्यामध्ये स्वतःचं स्वमूत्र स्वतः पिऊन ठराविक दिवस राहणं म्हणजे आमरोली क्रिया करणं. याच्यामध्ये 8 दिवस, 10 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, 107 दिवस पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक स्वतःचं स्वमूत्र पिऊन राहायचे. ज्या वेळेला असं थेंब दिवसभर रात्रभर ज्या वेळेला येणारं स्वतःचं स्वमूत्र प्राशन करून राहायचे त्यावेळेला त्यांचं हे सप्तधातूंनी बनलेलं शरीर आहे ते शुद्ध 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 पारदर्शी व्हायचं. आणि ज्यावेळेला शरीर शुद्ध व्हायचं त्यावेळेला तासनतास ते एक आसनामध्ये बसू शकायचे आणि मग कुठेतरी त्या ध्यानाच्या परम अवस्थेमध्ये पोहोचून त्या परम अस्तित्वापर्यंत, त्या हायर कॉन्शियसनेस पर्यंत ते जाऊ शकायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या योगिक क्रिया शरीर आणि मनाला शुद्ध करून त्या परम अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी होत्या. त्या गेल्या 100-200 वर्षावरती मध्ये याच्यावरती बरंचसं संशोधन झालं. जी गोष्ट तुमच्या शरीराची शुद्धी करू शकते ती कोणत्याही आजारातून तुम्हाला मुक्ती देऊ शकते.